नाही नाही नाही, मला वाटलं की तुम्हाला बोलायचं होतं, पण हे मध्येच हा प्रस्ताव माझा उभा करून तुमच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. मला वाटलं तुम्हाला पुढे मांडायचं होतं, पण वेळेअभावी. अध्यक्ष महोदय, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. ज्यांनी कुणी हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांचे मला आभार मानायचे आहेत. म्हणजे आमच्या रणधीर सावरकरांपासून, अब्दुल सत्तारांपासून ते सुहास बाबरांपासून ते मनोज घोरपडे, सुधीर गाडगीळ, महेश लांडगे या सगळ्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या सदस्यांपासून आमदारांपासून सगळे विरोधकाचा प्रस्ताव आपण चालू करतोय. विरोधकांचा? हा, विरोधकाचा प्रस्ताव चालू नाही, हे सत्तारूढ पक्षाचं. तुमचा प्रस्ताव करतोय? नाही, विरोधकाचा प्रस्ताव चालू करतोय आपण. हे आपला प्रस्ताव आहे म्हणून मी उभा राहिलोय. सत्ताधाऱ्यांचा ऑलरेडी चालू आहे, आता विरोधकाचा प्रस्ताव चालू करतोय आज आपण. आणि अध्यक्ष महोदयांना विचारायला गेलेत, विचारून आलं तर आज हे करतोय आपण ऑन द ग्राउंड. काय करायचं? अध्यक्षांना विचारायला गेलेत सचिव. कोण? विरोधकांचा प्रस्ताव आज चालू केलाय आपण. एक 2-3 मिनिटं दिली तर मी वाचून, विरोधकांचा प्रस्ताव वाचून मी भाषण सुरू करतो. पण हे ह्याच्यावर हे एआयचं कधीतरी करायचंच आहे मला. एक एआयचं करून टाकू. काय ऑनलाईन ठेवायचं? ह्याच्यावर नारायण कुचे होते, कुचे साहेब ऑनलेगवर होते. मग त्यांना बोलायला नाहीत ना सभागृहात. हे सुरू करायचं आहे. हा, एआय वर बोलू शकतो याची तयारी मी नाही केलेली आणि मला माहित नाही आमच्या ठीक आहे. मग आघाडीत एआय वर बोलून टाकतो, नाहीतरी कधीतरी वेळ जाणारच आहे. सत्ताधाऱ्यांचा ऑनलाईन कुचे साहेब आहेत ना, कुचे साहेब नाहीत. ते आता लेख ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांना करू, तोपर्यंत मी करतो. नाही, पण विरोधकांच्या प्रस्तावावर तयारी नाही साहेबांची. नाही, मी समजतोय 293 वर म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पक्या ह्याच्यावर. ठीक आहे, बोला. एआय वर बरोबर. हा, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आतापर्यंत मंदिर की मस्जिद, भगवा की हिरवा, हलाल की झटका असे वाद निर्माण व्हायचे. पण मला आज आनंद आहे की समोरच्या बाजूनच हा एक नवा आधुनिकतेचा विचार आता पुढे आलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्या सदस्यांचा उल्लेख मी यासाठी केला की एक नवा आशेचा किरण या दृष्टीनं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय, जग झपाट्यानं बदलतंय. उद्योग, शिक्षण, आरोग्य, बँकिंग या सर्वांमध्ये आता एआयचा वापर व्हायला लागलेला आहे. आणि ही क्रांती आता शेतीमध्ये देखील शिरायला लागलेली आहे. आणि ही क्रांती, एआयची क्रांती, ही वरदान ठरणार शेतकऱ्यांना की शेतकऱ्यांच्या समोर नवीन आव्हान उभं करणार, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, एआय म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संगणक प्रणालींना अशी क्षमता देणं की त्या मानवी बुद्धिमत्तेसारखे निर्णय घेऊ शकतील. उदाहरणार्थ अध्यक्ष महोदय, जमिनीतली आर्द्रता मोजणारे सेन्सर किंवा हवामानातला अचूक होणारा अंदाज, पिकांवर रोग ओळखणारे मोबाईल ॲप, ड्रोनद्वारे पिकांची पाहणी आणि त्या सगळ्या मिळालेल्या माहितीचा वापर करून अधिक संवर्धन, अधिक वेगाने ती वनस्पती किंवा ते झाड कसं जास्त उत्पादनाकडे जाईल हे बघण्याची व्यवस्था एआयच्या मार्फत अध्यक्ष महोदय होऊ शकते. आणि मग त्याला आता किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं आणि रोगांची लक्षणं काय आहेत हे देखील आता एआय आपल्याला सांगायला लागलेलं आहे. त्यामुळं अध्यक्ष महोदय, स्वर्गीय अजितदादांनी
500 कोटी रुपयाची मागच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. अध्यक्ष महोदय, पण या 500 कोटीतला एकही रुपया खर्च केलेला नाही अशी माझी माहिती आहे. अध्यक्ष महोदय, एक दमडी पण ह्याच्यात खर्च केली नाही, पण 500 कोटीची घोषणा झाली. तर सरकारने उत्तराच्या भाषणात सांगावं की नक्की किती पैसे ह्या 500 कोटीतले सरकारने आत्तापर्यंत खर्च केले, ते कुणाला दिले, कुणासाठी हे पैसे खर्च झाले. अध्यक्ष महोदय, आता अलीकडे काल परवा घाईघाईत AI फॉर ॲग्री 2026 ही BKC मध्ये एक परिषद भरवली. अनेक तज्ज्ञ आले, आंतरराष्ट्रीय संस्था आल्या असतील, पण अध्यक्ष महोदय, आपला शेतकरी काय त्यांच्या एवढ्या मोठ्या परिषदेला जाऊ शकला नाही. अध्यक्ष महोदय, एक सरकारने इव्हेंट केला, पण त्या इव्हेंटचा फायदा हा सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचायला काय इव्हेंटमध्ये झालं त्या ह्याच्यात परिषदेमध्ये हेच लोकांना कळलं नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या भागात आहे, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आहे, ऊस उत्पादक आता 100 टनावर प्रयत्न केले, कष्ट केले तर 90, 95, 100 टनावर जातोय. अध्यक्ष महोदय, आज बारामतीला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्रतापराव पवारांनी पुढाकार घेऊन बारामतीच्या KVK सेंटरमध्ये गेले 3-4 वर्षे AIचा मुळं पिकाचं वाढ कशी होते याचे प्रात्यक्षिकं पूर्ण केली आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी जी प्रात्यक्षिकं दाखवली, ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 70-80 टनाचं एकरी उत्पादन होतं, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 150-160 टनापर्यंत उत्पादनं गेलेली आहेत प्रति एकर. त्यामुळं ही प्रचंड मोठी AIची क्रांती होऊ शकते. आज शेतकऱ्याला 2 एकर 1.5 एकर शेतकऱ्याला आपलं उत्पादन 30 आणि 40 टनावर थांबतोय, तो जर 80 टनावर गेला, 100 टनावर गेला तर त्याच्या अर्थकारणाचं देखील गणित बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, AIचा वापर हा करत असताना आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने बरंच त्याच्यावर काम केले, VSIने जसं काम केले तसं KVKने देखील काम केले आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देखील त्यांनी त्यात सहभागी करून घेतलेलं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रात विशेषतः बऱ्याच ठिकाणी जिथं ऊस उत्पादक आहेत त्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो की आता दुपारी 11 ते 2 पाणी द्या. मग 11 ते 2 पाणी द्या ह्याच्यात नाविन्य काय असं आपण म्हणाल, पण AIच्या मार्फत आपल्याला हवामान खात्याचा अंदाज आल्यावर AIच कॅल्क्युलेट करतो की 11 ते 2 निसर्गातलं किंवा त्या भागातल्या पर्यावरणामध्ये प्रेशर कमी राहील. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, आपल्याला अधिक अपटेक शेतकऱ्यांचा पिकाचा कधी होतो त्यावेळी त्याला खतं देणं, पाणी देणं, असं अतिशय मायक्रो लेवलला जाऊन पिकाची मॅनेजमेंट आज महाराष्ट्रात होते. आणि मला अभिमान आहे की KVK बारामती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने याच्यात बरंच काम केले. अनेक शेतकरी आता हळूहळू त्याचा फायदा घेत आहेत. अध्यक्ष महोदय, याचा दुसरा फायदा उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी येतो आणि तसं करत असताना आपण या शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न वाढणं हे एकाच वेळी जर होत असेल तर आपण सरकारने त्यात लक्ष घातलं पाहिजे. माझी सरकारकडे मागणी आहे की सरकारने 5 वर्षासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करावं आणि तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये संस्थात्मक उभारणी, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रकल्पांना आर्थिक सहाय्य, क्षमता बांधणी आणि जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद, गुंतवणूकदार शिखर संमेलन आदी घटकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. आता शिखर संमेलनच आधी केलं यांनी, मगाशी जे सांगितलं, आधी खाली बेसमध्ये काही काम करण्याची गरज आहे, पण मला खात्री आहे की शिखर संमेलनातूनही सरकारच्या अधिकाऱ्यांना काही नवीन माहिती मिळाली असेल. अध्यक्ष महोदय, आज राज्यस्तर ह्या सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावरती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन करण्यात आले आणि कृषी विभागाचे सचिव, त्याचे कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड करून
त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची तरतूद त्या धोरणामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, या केंद्रासाठी जाहिरात देऊन मुलाखती घेण्यात आल्या, पण अध्यक्ष महोदय ज्याची निवड झाली त्याने अद्याप पदभार घेतलेला नाही. अध्यक्ष महोदय, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड का केली नाही? ज्याने पदभार घेतला नाही तर खालच्या पुढच्या माणसाला तर निवडायचं होतं. आणि अध्यक्ष महोदय, या धोरणाच्या अंतर्गत कृषी विद्यापीठामध्ये नाविन्यता आणि इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येणार होती. वर्षभरात काहीही झालं नाही. राज्य सरकारला किंबहुना कृषी विभागाला वर्षभरामध्ये हे शक्य होतं, पण शासनाने याच्यात काही कृती केली नाही. हे अतिशय गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या क्षेत्रात नीट काम करायचं असेल तर धोरणात्मक काम केलं पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणलं हे कौतुकास्पद आहे. 500 कोटी रुपये दिले हेही कौतुकास्पद आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचा पैसा खर्च झाला नाही, कारण सरकारने नुसती जाहिरात घोषणा केली आणि त्याच्यावर फारशी कृती केली नाही असा त्याचा अर्थ आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अगदी ड्रोनच्या द्वारे कीटकनाशकांची फवारणी करण्याचाही अनेक ठिकाणी शेतकरी प्रयत्न करतात. आता त्यामुळं श्रमही वाचतात, वेळही वाचतो. ड्रोन काही सेकंदात, काही मिनिटात 1-1 एकर, 2-2 एकर, 10-10 एकर जमिनीवर कीटनाशक फवारणी करण्याचं काम करतो. अध्यक्ष महोदय, AI आधारित शेतीसाठी इंटरनेट, वीज, स्मार्टफोन आणि प्रशिक्षण पण आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, अजूनही ग्रामीण भागात डिजिटल दरी आहे. गडचिरोली, भामरागडला लांब इतक्या जायची गरज नाही. मुंबईच्या जवळ असणाऱ्या पालघर जिल्ह्यात देखील आदिवासी पाड्यांवर अनेक शेतकरी तंत्रज्ञानाशी परिचित नाहीत. अध्यक्ष महोदय, त्यामुळे ही डिजिटल गॅप जी आहे ती भरून काढण्यासाठी शेतमजुरांना देखील याचं ट्रेनिंग कसं द्यायचं याचाही विचार आपल्याला या धोरणात करावा लागेल. नाहीतर ज्या शेतमजुराला AIचा हे मोबाईल आणि हे ॲप वापरण्याचा अनुभव नाही, तो अगदी मजुरीतून देखील बाहेर पडला जाईल. आणि जरा एक्सपर्ट असणारेच मजूर आता हळूहळू शेतीमध्ये पुढच्या 10 वर्षात यायला लागतील. आणि म्हणून हे डिजिटल गॅप जी तयार झालेली आहे ती गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सरकारने करण्यासाठी 8वी पास झालेल्या, 10वी पास झालेल्या मुलांना देखील या वेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती गावोगावी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तरी देण्याचं काम सुरू केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता हवामानाचा फटका आपल्या सगळ्यांनाच बसतोय, शेतकऱ्याला देखील बसतोय. आणि जर AIचा वापर केला तर हे हवामानाचा फटका टळू शकतो आणि त्यासाठी AIची शेती प्रचंड महत्त्वाची आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीला घोषणा केलेली सभागृहात की महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करू. आता अध्यक्ष महोदय, रोज 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आणि अध्यक्ष महोदय, एकूण आत्महत्या करणाऱ्यांपैकी 66% शेतकऱ्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. अध्यक्ष महोदय, 2014 नंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घोषणा केलेली की उत्पन्न दुप्पट करणार, पण तशी काही परिस्थिती झाली नाही. आपण जाणकार आहात, आपल्या पंढरपूरच्या मंगळवेढ्यात कुणाचं उत्पन्न दुप्पट झालंय हे अजून तुम्ही तुमच्या PA कळवा आणि एक नाव मागवा, कुणाचंही नाव येणार नाही. कारण खर्चच एवढा वाढत गेलेला आहे की खर्च वाढतोय आणि उत्पन्न आपलं 1 पटाचं 1.25 पट 1.5 पटपर्यंत कदाचित गेलो असू. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, AIच्या माध्यमातून हे उत्पन्न दुप्पट होण्याचं जे सरकारचं धोरण आहे ते पूर्ण होईल जर सरकारने ही योजना व्यवस्थित राबवली तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सरकारने पुढाकार घेऊन यावर एक समिती स्थापन करावी आणि अध्यक्ष महोदय एक चांगला आराखडा तयार करून तो अंमलात आणण्याचं काम करावं. अध्यक्ष महोदय, खरा मूळ प्रश्न आहे उत्पन्न किती काढू, पण शेतमालाला भाव मिळणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे आता आमच्या चांदवडला, नाशिक जिल्ह्यात तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे आणि त्यात आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांची उपोषणाच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी प्रकृती खालावली. ती आमचे सयाजीराव गायकवाड अगदी मरणाच्या दारात होते, पण सरकारकडून दखल घेतली नाही. अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांची मागणी काय आहे? कांदा, मका, सोयाबीन आणि अन्य पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे. कांदा पिकाला अनुदान मिळालं पाहिजे.
यात काही चुकीची मागणी आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, वर बसलेलं दिल्लीतलं सरकार जे आहे त्या निर्यात धोरणावर अचानक बदल करते, शेतकऱ्यांच्यावर अटी शर्ती लावल्या जातात, परिणामी त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचा माल तर अनेक दिवस पडून राहतो, शेवटी तो माल खराब होतो. आता भारत अमेरिका व्यापार करारामुळे तर त्यांची स्पर्धा आणखीन वाढेल असं मला वाटतंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक किंवा मका उत्पादक किंवा सोयाबीन उत्पादक यांची भारत आणि अमेरिकेचा करार जर झाला की नाही साहेब, तुम्हालाही मंगळवेढ्यात फिरताना त्रास होईल. फार 0% करार आहे, म्हणजे आत येताना माल 0%वर येणार आहे. आणि त्यामुळं मका येणार, सोयाबीन येणार, कांदा येणार, आणि आपल्याला किती AI केलं तरी आपलं पोचणार नाही. कारण मंगळवेढ्याचा 2 एकराचा शेतकरी आणि अमेरिकेतल्या मिनेसोटाचा 2000 एकराचा शेतकरी ह्याची स्पर्धा आहे. तुमच्या दारातली गाय 15 लिटर दूध देणार, अमेरिकेतली गाय 50 एकर 60 लिटर 70 लिटर दूध देणार. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे फार प्रचंड मोठं संकट आपल्या सर्वांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, कृत्रिम फुलं हेही नवं मोठं आव्हान आहे आणि त्याचा वापर झालाय. काल आणि आज त्याची चर्चा देखील सभागृहात झाली. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी मुद्दामून हे सांगेन की आमच्याकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, नाशिकलाही आहेत. पाऊस आणि खराब वातावरणामुळे नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर इथं द्राक्ष उत्पादनाचे अतोनात नुकसान झाले. नैसर्गिक संकटानंतर आता शेतकरी मानवनिर्मित संकटात सापडलाय. चीनी द्राक्षांचं आक्रमण आता भारतावर व्हायला लागले. चीनमधून आयात होणारी मस्कत ही स्वस्त आणि दिसायला आकर्षक द्राक्ष भारतीय बाजारपेठेत आल्यामुळे स्थानिक द्राक्षांचे दर कोसळलेले आहेत. अध्यक्ष महोदय, अफगाणिस्तान आणि चीन मार्गे भारतात येणाऱ्या बेकायदा बेदाण्यावर प्रक्रिया करून तो चढ्या दराने विकला जात आहे. या काळ्या धंद्यामुळं महाराष्ट्रातील अस्सल बेदाणा उत्पादकांचे प्रचंड नुकसान आहे. आपल्याला बेदाण्याची मी वेगळी माहिती द्यायची गरज नाही. या प्रकरणी सरकारने तातडीनं हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारने या आयातीवर कडक निर्बंध किंवा बंदी घालण्याचा निर्देश द्यावा. आणि अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री महोदयांनाही हे पत्र दिलेलं आहे. मला पियुष आपले केंद्रीय व्यापार मंत्री यांचंही पत्र आलंय की पुढील कारवाईसाठी योग्य त्या विभागाला मी ते पाठवलंय. पण निर्णय अध्यक्ष नाही. गेले वर्षभर आम्ही ही बाब केंद्राच्या आणि राज्याच्या निदर्शनाला आणतोय, पण अध्यक्ष महोदय निर्णय नाही. आता 1 रुपयाची पीक विमा त्याची परिस्थिती काय झाली आपण सगळे बघताय. अध्यक्ष महोदय, योजना का बंद पडली? कारण प्रचंड भ्रष्टाचार झाला. फायदा सरकारने स्वतःची 1 रुपया शेतकऱ्यांकडून घेतला आणि त्याचा आपण अध्यक्ष महोदय हे विमा काढला. मोठं श्रेय सरकारला मिळालं. पण अध्यक्ष महोदय, विमा कंपन्याचं त्यात जास्त भलं झालं. विमा कंपन्याचं जास्त भलं झालं. आणि अध्यक्ष महोदय, विमा कंपन्यांच्या अंतर्गत आम्हाला सरकारने एकदा माहिती द्यावी की 1 रुपयाची योजना चालू होती त्यावेळी कुठल्या कंपन्यांना किती प्रीमियम दिला आणि त्या प्रीमियम दिलेल्या कंपनीने किती परतावा दिला हे पटलावर सरकारने ठेवावं. अध्यक्ष महोदय, म्हणजे आज महाराष्ट्रात एखादी XYZ कंपनी आहे, तिला जर सरकारने 2000 कोटी रुपये प्रीमियम दिला असेल तर तिने जर माघार 200 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिली असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे त्या काळातल्या ह्या विमा काढण्याच्या पद्धतीला थोडंसं तपासणी करण्याची गरज आहे आणि ती सरकारने करावी. आता सरकारने थोडंसं बदललंय, ट्रिगर बदलले आहेत, काढून टाकले आहेत वगैरे, काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. पण त्या काळातली ही चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, डेटा ही आता नवी संपत्ती झालेली आणि डेटाच्या जोरावर काहीही होऊ शकतं. म्हणून जगातले सगळे उद्योगपती हे डेटाच्या मागे लागलेले आहेत. आणि आपल्याकडं अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचा जमिनीची, उत्पादनाची आणि आर्थिक स्थितीची माहिती आपल्या डेटा म्हणून सुरक्षित राहिली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, साधं व्हॉट्सअप, सोशल मीडिया वापरताना देखील अध्यक्ष महोदय 2 स्टेप व्हेरिफिकेशन आता आपण करायला लागलोय.
त्यामुळं शेतकऱ्यांचा डेटा सुरक्षित कसा ठेवणार आणि AI सारखं तंत्रज्ञान असताना डेटा सुरक्षिततेसाठी काय ठोस उपाययोजना सरकार करणार हेही आणि त्यासाठी काय कायदे करणार याचंही उत्तर सभागृहात सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे. AIच्या जगात प्रवेश करताना सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे नोकर कपातीचं. माझं तर मत असं झालेलं आहे की हे आपली सगळी पोरं कॉम्प्युटर इंजिनियर झाली, सगळे वर गेली आणि कुठल्याही गावात गेलं तर कुठे आहेस तू तर पुण्याला आहेस, बेंगलोरला आहेस, मुंबईला आहेस, कुठं काम करतो तर IT कंपनीत काम करतो. तर त्यांच्या नोकऱ्या जाण्याची देखील शक्यता AIच्या प्रगतिशील AIचे प्रगत असणाऱ्या अतिप्रगत AIच्यामुळं आता त्यांच्यावरही कुऱ्हाड येण्याची शक्यता वाटते. अजून कोणी ॲडमिट करत नाही, पण मला वाटतं की पुढच्या 5-1 वर्षात अच्छा एक पाटील म्हणून कोणतरी आहे अमेरिकेत, त्यानं तर असं ॲप तयार केलेलं आहे की माणसांची गरजच नाही, ती ॲपच फायनल डिझाईन याचं आवश्यक ते डिझाईन तयार करून देतं. त्याला माणसांची गरजही लागत नाही आणि त्यामुळं डेटा हा फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्या नोकर कपातीचं या व्यवस्थेवर असणारं जे टांगती तलवार आहे त्याचाही विचार सरकारने करून पुढच्या 10 वर्षात आपल्या तरुण मुलांच्यावर काय संकट येणार याचाही विचार सरकारने करावा. अध्यक्ष महोदय, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 65-70 लाख शेतमजूर होते. आता मध्ये जनगणना झाली नाही, पण 10-15 वर्षात बरीच ही संख्या वाढली असेल. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शेतमजुरांचं प्रमाण देखील लक्षणीय आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रगतिशील असणारे या तंत्रज्ञानाकडे सरकारने काळजीपूर्वक बघावं. AI आधारित यंत्र, ड्रोन, स्मार्ट हार्वेस्टर, रोबोटिक्स, तंत्रज्ञान यंत्रे वापरण्यात आल्याने रोजगारात घट जर झाली तर काय, हाही प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं तसं स्किल गॅप ही देखील फार मोठी आव्हान आहे आणि त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. शेतमजुरांच्या स्किलमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना जाहीर करण्यात आली. मनरेगा, इतर 13 योजना, CSR निधीमधून पैसा उभा केला जाणार आहे. मोठा आकडा दिसतोय याच्यात सरकार जाहीर करते ते, पण प्रत्यक्ष कामं रखडण्याचा देखील प्रकार व्हायला लागलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी काही प्रश्न सभागृहात उपस्थित करू इच्छितो की या योजनेअंतर्गत किती किलोमीटर पानंद रस्त्याचं काम पूर्ण झालं, किती कामे मंजूर होऊन देखील अद्याप सुरू झाली नाहीत, कामाच्या दर्जाबाबत तक्रारी किती आल्या आणि तांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र समिती आहे का, या प्रश्नाला देखील उत्तराच्या भाषणात उत्तरं यावीत अशी आमची विनंती आहे. सरकारने मोठ्या धडाक्यात योजना सुरू केली, कोट्यावधी रुपयांचे जाहीर केलं, पण खाली काय तेवढं काय फार विशेष काम चाललेलं नाही हे या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, पानंद रस्ते हे फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तेच रस्ते शाळकरी मुलांसाठी वापरले जातात. आजारी व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तोच रस्ता वापरतो, दूध वाहतुकीसाठी देखील तोच रस्ता आपण वापरतो. त्यामुळं फक्त पानंद रस्ते म्हणजे शेतीसाठी नाही तर ग्रामीण विकासाची जीवनरेखा म्हणून त्या पानंद रस्त्याकडे बघून ही योजना गांभीर्याने सरकारने पूर्ण करावी. केवळ घोषणा करून चालणार नाही, ते पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, कठोर देखरेख व्हावी आणि अध्यक्ष महोदय, ग्रामीण महाराष्ट्र मजबूत करायचं असेल तर योजना ही कागदावर नाही तर शेताच्या बांधावर असली पाहिजे. रस्ता असा असला पाहिजे की पावसाळ्यात ट्रॅक्टर अडकू नये, ॲम्ब्युलन्स पोचावी आणि शेतमाल त्याचा वेळेवर बाजारात जावा. अध्यक्ष, आणखीन एका प्रश्नाला मी स्पर्श करतो. अध्यक्ष महोदय, राज्यात वन्य प्राण्यांचा प्रश्न गंभीर होत चाललाय. बिबटे, वाघ, इतर प्राण्यांमुळे मानवी जीवितहानी, पशुधनाची हानी, नुकसान, पिकांचं नुकसान वाढतंय. माझ्या मतदारसंघात वाळवे तालुक्यात, शेजारी शिराळा तालुक्यात बिबट्यांचा वावर प्रचंड वाढलाय. पलूस तालुक्यातही आहे, तासगाव तालुक्यातही आहे आणि मग त्यामुळे लोकांच्यात प्रचंड भीतीचं प्रमाण आहे. रोज कुठं ना कुठं तरी बिबट्या दिसतो आणि अध्यक्ष महोदय, माझ्याकडे नेरले गाव आहे, त्यात बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला केला, तो वाचला, पण सगळं गाव आता घाबरून मुठीत जीव धरून बसलेलं आहे.
पेठ नायकलवाडी म्हणून आहे, तिथं दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकावर आणि अल्पवयीन मुलावर बिबट्यानं अचानक हल्ला केला. त्याच दिवशी एका दिवशी दोन घटना घडल्या. परवा शिराळा तालुक्यात करमाळे गावात बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना कुत्र्याच्या मागे जाताना घरातच घुसला बिबट्या, कारण कुत्रा घरात गेल्यावर बिबट्या पण त्या घरात गेला. कालची पुढारीची बातमी आहे, काल परवाची. शिराळा तालुक्यात बिबट्या आणि त्यांच्या पिल्लांची संख्या अंदाजे अध्यक्ष महोदय 500च्या वर आहे. त्यामुळे प्रचंड दहशतीखाली लोक वागतायत. म्हणून लोकांची मागणी आहे की दिवसा वीज द्या. म्हणजे वाळवे तालुका आणि शिराळा तालुका इथल्या आमच्या आणि मिरज तालुक्याचा काही भाग इथल्या आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की बिबट्याला रात्री संध्याकाळी 6 नंतर शेताकडे जाणं आणि येणंही अवघड आहे. त्यामुळे दिवसा वीज द्या. आम्ही शेतीला पाणी आमच्या दिवसा पाजण्याचं काम करतो. इकडे राहुरी तालुका किंवा संगमनेर तालुका इकडेही आहे. जुन्नर तालुक्यात प्रचंड वाढ आहे अध्यक्ष महोदय बिबट्यांची. आणि त्यामुळं पाळीव जनावरं देखील भक्ष्यस्थानी पडतायत. निरपराध शेतकरी मुलांवर हल्ले होत आहेत. आणि म्हणून वन्यजीव कायद्यात बदल करण्यासाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शेतकऱ्यांच्या वतीने तब्बल 20,000 पत्रे आज पाठवण्यात आलेली आहेत. अध्यक्ष महोदय, सरकार काय सांगतं, या बिबट्याला शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये टाकण्याचा वर्गीकरणाचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे. विचाराधीन म्हणजे माणसांना वेळ काढू धोरणं वाटतं, विश्वास वाटत नाही. त्यामुळे AIचा वापर करून, ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून बिबट्याचा शोध घेऊन त्यांना योग्य ठिकाणी सोडणं महत्त्वाचं आहे. बिबट्याला मारा असं कोणी म्हणणार नाही किंवा शूट ॲट साईट अशी ऑर्डर सरकारकडून द्यावी अशी मागणी कोणी करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, आता पूर्वी संकल्प काय, कल्पना फॉरेस्ट डिपार्टमेंटची काय होती, अभिमन्यूजी, सरकार असं सांगायचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की बिबट्याबरोबर राहायची आता सवय करा, असं उत्तर आहे सभागृहात. आपल्या मुनगंटीवार साहेबांनी दिले की बिबट्या सहजीवनाचा आनंद घ्या. आता सहजीवनाचा आनंद घेतला, पण ते बिबटेच अंगावर यायला लागल्यामुळं आता तरी त्या बिबट्यांना पाकडून जवळच्या जंगलात सोडा. जंगलाला जरा चांगलं फेन्सिंग करा. बिबटे आतून बाहेर येणार नाहीत अशी व्यवस्था करा. आणखीन काही भक्ष्य बिबट्यांसाठी आत सोडायचं असेल तर बाहेरून तयार करून आत सोडा. काय आत सोडा अध्यक्ष महोदय. त्यामुळं माझी विनंती आहे की हा सरकारने प्रायोरिटीनं बिबट्या हा विषय हाताळला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि गणेश नाईक साहेब आमचे फॉरेस्ट मंत्री आहेत, या दोघांनी मिटिंग घ्याव्यात आणि हा अधिवेशन पूर्ण होण्याच्या आधी बिबट्याचं काय करणार तेवढं सांगा. बाकी सगळं तुमचं, आम्हाला काहीच नको तुमच्याकडून, फक्त बिबटे तुमचे आवरा एवढीच मागणी जनता करते. तुमचे म्हणजे सरकारचे नाहीत, पण जे बाहेर आले ते बिबट्यांना आवरायला फॉरेस्ट डिपार्टमेंटला काही करताच येत नाही आहे. कारण पिंजरा लावायचा तर त्याने माणसावर हल्ला केला पाहिजे. माणसावर हल्ला केला की मग हे त्याला पकडायला पिंजरा पाठवणार. त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सूचना द्या की बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी सगळीकडे पिंजरे लावून ते तिथल्या जे काही जंगल असेल स्पेसिफाईड त्या जंगलात बिबटे सोडण्याचं काम करावं. अधिक अध्यक्षमध्ये मर्यादित अधिक पिंजरे बसवा, रात्रीची गस्त वाढवा, ड्रोनद्वारे सर्वेक्षण करा, CCTV कॅमेरे बसवा. पण वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली. आत्तापर्यंत किती प्रकरणामध्ये प्रत्यक्ष नियुक्ती झाली? नियुक्तीसाठी कालमर्यादा निश्चित आहे का? पात्रता निकष सुलभ केले आहेत का? अनेक कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी महिनोन्महिने फिरावे लागते, काहींना तर मिळतच नाही. ही शोकांतिका आहे. यावरही सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती करतो. AI हा विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकारने लोकप्रतिनिधींचे दोन लोकप्रतिनिधी घेऊन आणि सरकारचे अधिकारी घेऊन एक टास्क फोर्स करावा. सरकारने AIचा वापर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि बारामती KVKने जो केलेला आहे तो फक्त ऊसासाठी नाही आहे, कापसासाठी त्याचा वापर होणार आहे, डाळिंबासाठी त्याचा वापर होणार आहे, द्राक्षासाठी त्याचा वापर होऊ शकतो, सोयाबीनसाठी होऊ शकतो. अगदी म्हणजे निसर्ग काय देणार आहे ह्याचा अंदाज बांधून आपण शेत पिकाला काय द्यायचं
हे ठरवणाऱ्या शेतीतल्या AIचा वापर करण्यासाठी सरकारने कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष काम सुरू करावं एवढीच सरकारला विनंती करतो. आणि एक चांगला म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं मंदिर का मस्जिद, भगवा की हिरवा, हलाल की झटका हे विषय नेहमी घेणाऱ्या लोकांच्याकडून हा AIचा आधुनिक विचाराचा, नवीन शास्त्राचा, संशोधनाचा विषय मांडण्यात आला. याबद्दल मांडणाऱ्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. चला पुढचं राजेश बकाणे, नारायण कुचे, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, बबनराव लोणीकर, उमेश